अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर झोपेत असताना शरीराला अचानक झटका बसणे आणि खाली पडण्यासारखे वाटणे, यालाच शास्त्रीय भाषेत हायपनिक जर्क किंवा हायनाजॉजिक जर्क असेही म्हणतात. आणि हा एक सामान्य अनुभव आहे जो जवळपास 70% लोकांना कधी ना कधी येतच असतो. हा अनुभव येण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यामागे शास्त्रीय तसेच आध्यात्मिक दोन्ही दृष्टिकोन सुद्धा आहेत. तर आपला प्रश्न दत्तगुरूंच्या संकेताशी संबंधित असल्याने आपण या दोन्ही पैलूंना एकत्र घेऊन सविस्तर माहिती पाहूया, जेणेकरून आपल्याला एक चांगला दृष्टिकोन मिळेल. तर या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री दत्तगुरूंच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं जे काही मनोरथ आहे, ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती आणि समाधान प्राप्त होवो. तर त्या गोष्टीची काही शास्त्रीय कारणे आहेत आणि त्या पाठीमागचा वैज्ञानिक दृष्टिकोन आपण आता बघूया. तर पहिल्यांदा आपण यामागील विज्ञान समजून घेऊ. झोपेच्या सुरुवातीच्या अवस्थेत आपले शरीर हे शिथिल होऊ लागते आणि आपला मेंदू अतिशय शांत होतो. यालाच NREM म्हणजेच नॉन रॅपिड आय मुवमेंट म्हणजे झोपेची पहिली अवस्था असेही म्हणतात. आणि या अवस्थेत आपले स्नायू हे हळूहळू शिथिल होतात. कधी कधी मेंदू आणि स्नायू यांच्यात योग्य समन्वय न झाल्याने किंवा काही इतर कारणामुळे मेंदू स्नायूंना शिथिल करण्याऐवजी अचानक तो उत्तेजित करतो आणि स्नायूंना आकुंचन पावायला सांगतो. यामुळेच आपल्याला शरीराला झटका बसल्याचा अनुभव येतो. तर हा झटका येण्याची काही प्रमुख शास्त्रीय कारणे आहेत ती अशी की तणाव आणि चिंता. जेव्हा आपण खूप तणावाखाली असतो किंवा आपल्याला चिंता नेहमी सतावत असते तेव्हा आपला मेंदू सतत कार्यरत असतो. त्यामुळे झोपेच्या वेळीही तो पूर्णपणे शांत होऊ शकत नाही आणि अशा वेळी मेंदू अचानक उत्तेजित होऊन स्नायूंना झटका येतो. दुसरं कारण आहे झोपेचा अभाव. जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर तुमचे शरीर आणि मन खूप थकलेले असते आणि त्यामुळे झोप लागण्याच्या प्रक्रियेत अडथळे सुद्धा येतात आणि मेंदूला योग्य प्रकारे आराम मिळत नाही. कॅफीन आणि उत्तेजक पदार्थ हे सुद्धा त्याचं तिसरं कारण असू शकतं. म्हणजेच काय, तर झोपण्यापूर्वी तुम्ही कॉफी, चहा किंवा इतर कॅफीनयुक्त पदार्थ जर तुम्ही घेतला तर मेंदूची क्रियाशीलता वाढते आणि त्यामुळे झोपेची प्रक्रिया बाधित होते आणि हिप्निक जर्कचा अनुभव तुम्हाला येऊ शकतो. त्याचं चौथं कारण आहे व्यायाम. म्हणजेच काय, झोपण्यापूर्वी लगेचच तुम्ही व्यायाम केल्यास जर तुम्ही व्यायाम केला तर तुमचे स्नायू आणि मज्जासंस्था ज्या असतात त्या खूप उत्तेजित होतात आणि यामुळे सुद्धा झोपेच्या सुरुवातीला असे झटके येऊ शकतात. पाचवं कारण आहे अनियमित झोप. म्हणजे झोपेच्या वेळा अनियमित असेल तर शरीराची जैविक घड्याळे जी असतात ती बिघडतात आणि ज्यामुळे झोपेच्या प्रक्रियेत तुम्हाला अडथळा येऊ शकतो. तर थोडक्यात काय, तर शास्त्रीय दृष्टिकोनातून हे एक सामान्य शारीरिक आणि न्यूरोलॉजिकल कार्य आहे आणि ज्यामुळे घाबरून जाण्याची काही गरज नाही. हे आपल्या शरीराच्या नैसर्गिक कार्याचा एक भाग आहे. तर या पाठीमागचा आध्यात्मिक दृष्टिकोन, काही गूढ संकेत जे आहेत ते आता आपण बघूया. तर आता आपण याच्या दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे म्हणजेच काय, तर आध्यात्मिक संबंध. तर भारतीय अध्यात्म आणि गूढ विद्येत अशा अनेक घटनांना केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून न पाहता यामागे काहीतरी सखोल आध्यात्मिक संकेत असल्याचे मानले जाते. अनेक आध्यात्मिक ग्रंथानुसार झोपेच्या अवस्थेत आपला आत्मा हा शरीरापासून थोडा वेगळा होऊन सूक्ष्म रूपात प्रवास करत असतो आणि या प्रवासात तो अनेक अनुभव घेत असतो. जेव्हा आत्मा पुन्हा शरीरात प्रवेश करतो तेव्हा कधी कधी हा प्रवेश अचानक होतो आणि त्यामुळे सुद्धा शरीराला झटका बसतो. हे खाली पडल्यासारखे वाटणे हे आत्म्याच्या सूक्ष्म प्रवासाचे प्रतीक असू शकते. जर तुम्हाला असा अनुभव येत असेल तर दत्तगुरू तुम्हाला तुमच्या आत्मिक प्रवासाची आणि जागृत अवस्थेतील साधनेची आठवण करून देत आहेत असे मानले जाते. ते तुम्हाला अध्यात्माच्या मार्गावर अधिक लक्ष देण्यास प्रेरित करत आहेत.
काही आध्यात्मिक साधक आणि जाणकारांच्या मते जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा आपले शरीर हे अधिक संवेदनशील होते आणि अशा वेळी आपल्या आजूबाजूला ज्या काही सकारात्मक किंवा नकारात्मक ज्या काही ऊर्जा आहेत त्या असू शकतात. त्यामुळे झटक्याने जागे होणे हे दत्तगुरूंचे तुम्हाला एक संरक्षण चिन्ह सुद्धा असू शकते. याचाच अर्थ काय, तर तुमच्या आजूबाजूला काहीतरी नकारात्मक ऊर्जा होती आणि दत्तगुरूंनी तुम्हाला त्यापासून वाचवले आहे. त्याने तुम्हाला झटक्याने जागृत करून त्या ऊर्जेपासून दूर केले आहे, असा त्याचा अर्थ घेतला जातो. आणि हे एक प्रकारे दत्तगुरूंचे तुमच्यावर असलेल्या कृपेचे आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. तर हा एक जागृती किंवा प्रगतीचा सुद्धा संकेत असू शकतो. का? कारण आध्यात्मिक मार्गावर असलेल्या साधक जे असतात, जे आध्यात्मिक मार्गावर चालत असतात, त्यांना हा अनुभव एक सकारात्मक संकेत सुद्धा असू शकतो. हा झटका तुमच्या सुप्त अवस्थेतील चेतनेला जागृत करण्याचा प्रयत्न असू शकतो. तर दत्तगुरू तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही तुमच्या आध्यात्मिक मार्गावर प्रगती करत आहात आणि तुम्हाला आता अधिक जागृत होण्याची गरज आहे. हे संकेत तुम्हाला तुमच्या अंतर्मनातील शक्ती ओळखण्यासाठी आणि तुमच्या साधनेमध्ये अधिक एकाग्र होण्यासाठी प्रेरणा देतात. काही काही वेळेला असे जे झटके येणे हे भविष्यातील काही घटनांचे पूर्वसंकेत सुद्धा असू शकतात. हे संकेत सकारात्मक किंवा नकारात्मक असे दोन्हीही असू शकतात. तर दत्तगुरू तुम्हाला सतर्क करत आहेत किंवा तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत असे मानले जाते. तर अशा वेळी काय करायचं? तर अशा वेळी तुम्ही शांतपणे बसून फक्त आपल्या दत्तगुरूंचे ध्यान जर तुम्ही केला, तर तुम्हाला कदाचित त्या संकेतांचा अर्थ मिळू शकतो. आतापर्यंत आपण या घटनेमधील वैज्ञानिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही बाजू बघितल्या. एक सुज्ञ आणि तर्कशुद्ध व्यक्ती म्हणून आपण या दोन्ही दृष्टिकोनांचा आदर केला पाहिजे, ज्याचं कारण हे वैज्ञानिक सुद्धा असू शकतं आणि आध्यात्मिक सुद्धा असू शकतं. तर पहिल्यांदा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जर तुम्ही विचार केला, तर त्यामागचं हे कारण आहे की जर तुम्हाला हे झटके वारंवार येत असतील आणि त्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम जर होत असेल, तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या जीवनशैलीचा विचार करा. तुमचा तणाव कमी करा. तुम्ही नियमित झोप घ्या. कॅफीनचे सेवन टाळा, म्हणजेच कॉफी, चहा झोपण्याच्या आधी घेणं, या गोष्टी तुम्ही टाळा. नियमित व्यायाम करा. जर या उपायाने सुद्धा जर तुम्हाला फरक पडत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे हे तुमच्यासाठी योग्य राहील. आणि ह्याची दुसरी बाजू म्हणजेच आध्यात्मिक दृष्टीने आपण जर विचार केला, तर जर तुमची जीवनशैली संतुलित असेल, तुमचं सगळं वेळेवर जेवण, झोप, व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील आणि तुम्हाला तरी सुद्धा असे जर अनुभव येत असतील, तर तुम्ही हा अनुभव एक आध्यात्मिक संकेत म्हणून सुद्धा घेऊ शकता. म्हणजेच काय, तर दत्तगुरू तुमच्यावर कृपा करत आहेत आणि तुम्हाला आध्यात्मिक मार्गावर अधिक लक्ष देण्यास सांगत आहेत, असे मानणे तुमच्यासाठी एक सकारात्मक बाजू तुमच्यासाठी असू शकते. आणि अशा वेळी तुम्ही दत्तगुरूंचे स्मरण करू शकता, त्यांची उपासना करू शकता किंवा थोडा वेळ त्यांचं ध्यान सुद्धा करू शकता. तर या पाठीमागचा निष्कर्ष, या व्हिडिओचा निष्कर्ष काय, तर झोपेत शरीराला झटका बसणे आणि खाली पडल्यासारखे वाटणे हा एक सामान्य अनुभव आहे आणि यामागे शास्त्रीय कारण आहेत. पण दत्तगुरूंच्या भक्तांसाठी हा एक खास संकेत असू शकतो आणि हे दोन्ही दृष्टिकोन परस्पर विरोधी नाहीत, तर एकमेकांना पूरक आहेत. वैज्ञानिक दृष्टीने हे तुमच्या शरीराची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे, ज्याला योग्य जीवनशैलीने तुम्ही नियंत्रित करू शकता. आणि आध्यात्मिक दृष्टीने हे दत्तगुरूंचे तुमच्यावर असलेले प्रेम, कृपा आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला असा कधी अनुभव येईल, तेव्हा तुम्ही घाबरून जाऊ नका. तर घाबरून जाण्याऐवजी त्याचा एक सकारात्मक दृष्टीने तुम्ही विचार करा. जर तुम्हाला हा एक आध्यात्मिक संकेत जर वाटत असेल, तर तुम्ही दत्तगुरूंचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. आणि जर तुम्हाला हे वारंवार येत असेल आणि तुम्ही अस्वस्थ असाल, तर आपल्या शैलीत तुम्ही सुधारणा करून पहा. एकंदरीत हा अनुभव तुम्हाला तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या गरजांकडे लक्ष देण्यास आणि तुमच्या आध्यात्मिक मार्गावर अधिक जागृत होण्यास मदत करतो. आणि ही एक प्रकारची आंतरिक जागृती आहे, जी तुम्हाला एक चांगला आणि सुखी जीवन जगण्यास मदत करू शकते.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर खरंच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरला असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून ही माहिती खूप लोकांपर्यंत पोहोचेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.